सो गुड मॉर्निंग गाईस, घेऊन आलो अजून एक नवीन राईड तुमच्यापर्यंत, जे तुम्ही वेट करत होतं एवढा टाईमपासून ॲडव्हेंचर राईडसाठी. तर आपल्यासोबत आहे आपली एंटॉर्क, होंडा शाईन आणि आपली एव्हेन्स सॉरी ड्रीम योगा, म्हणजे आपलीच गाडी आहे. सो आता आम्ही निघतो आणि आत्ता वाजले आहेत, किती वाजलेत रे? 4. 3चा टायमिंग करत करत 4 वाजले. सो आता आपण निघू. सगळी तयारी वगैरे झाले, सगळे प्रॉपर रेडी झालेले आहेत. हा गोलू मोलू चोलू पोलू आणि हे आपले साहेब, हे साहेब आपल्यासोबत असणार आहेत पूर्ण राईडवरती. सो आपल्याला काय टेन्शन नाही, काय नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, एकवीरा माते की जय. गणपती बाप्पा मोरया, जय. तर गाईस अशा प्रकारे आपण आता निघालो आहोत आणि करेक्ट 4 वाजून 4 मिनिटाला निघालो आहोत. 3चा टायमिंग देऊन 4ला निघालो आहे. सो काय नाही, थोडंफार पाठीपुढे होतच असतं अशा वेळी, कारण कधी कोण लवकर उठतं कधी लेट उठतं, त्या हिशोबाने सगळं बघून वगैरे करावं लागतं. तर निघालो आहे. 3 गाड्या आहेत आपल्या, 6 जण आहेत. सो तुम्हाला समजूनच जाईल कुठे चालले वगैरे आहेत ते. ऐकायच्या गाडीचा आवाज बघा येतो डेंजर. One eternity later. महाराष्ट्र पोलीसवाले हवा भरत आहेत. हवाला झोपलं आहे आणि महाराष्ट्र पोलीसवाल्यांना कामाला लावलं हवा भरायला. दाब ते दाब. सो मंडळी, आता आपण पोचलो आहेत आसनगावला. परत आता टायर प्रेशर चेक करून घेतलं, तर एकदम ठीकठाक होतं, काय सीट नाही. तरी पण गाडी अशी थोडीफार अशी वॉबल वगैरे, जरी आता बघू पुढे काय होतं आहे काय नाही ते. तर आता हळूहळू पाठ होत चालले, हळूहळू असं वातावरण होत चाललं आहे सकाळ होण्याचा. मस्त नीलं ढग असं आभाळ असं वरच चाललं आहे हळूहळू. आत्ता वाजले 5:45 आणि आपण आत्ताशीच आसनगावला आहोत. म्हणजे जो आपला टार्गेट होता 7पर्यंत तिकडे पोचायचा, ते होऊच शकत नाही. तरी मध्ये बघू, थोडंसं अजून उजळलं की मग तशा गाडी पळवायला भेटते. तर आजची पहाट जी होती ती माझी एकदम एक्सायटेडमध्ये एक्साइटमेंटमध्ये एकदम, म्हणजे असं राहवलंच नाही कालची रात्र की भाई. म्हणजे आम्ही 12 वाजता घरी आलो, म्हणजे काल रात्री 12 वाजता आम्ही घरी आलो, सगळं पेट्रोल वगैरे भरून टायरमध्ये हवा वगैरे टाकून पंक्चर काढून 12 वाजता घरी आलो. आणि मी 1:30 वाजता झोपलो भाई. रात्रभर मी म्हणजे 1-1.5 तास फक्त रील स्क्रोल करत होतो. आणि नंतरला जी म्हणजे अशी एक्साइटमेंट होती कशी अगोदर लहानपणी कुठे आपण शाळेतून पिकनिकला जायचं वगैरे, ती एक्साइटमेंट असते रात्रभर की भाई सकाळ कधी होईल. तशी एक्साइटमेंट होती भाई की सकाळ कधी होईल आणि कधी आम्ही निघतोय असं. आणि काय माहिती लगेच असं 5 मिनटं असं झोपलो भाई, लगेच 2 वाजले. मग सगळ्यांना कॉल भाई की उठले की नाही. ते कॉल करण्यातच 2:30 वाजले. मग सगळे उठले, रेडी झाले 3 वाजता. मग सगळे प्रॉपर आले, मग सगळं आम्ही आमचं सगळं आवरलं. मग ते निघता 4 वाजलेच भाई. पण ठीक आहे, देवाचं नाव घेऊन सगळ्यांनी चांगली सुरुवात तर केली आहे आणि देवदर्शनासाठीच चालले आपण. एवढं काय भाई. ताई ये क्या कर रहे हो आप? ॲव्हरेज 55 ॲव्हरेज देतोय. हा, मी पूर्ण ॲव्हरेज आहे. डोळे तर अशा प्रकारे आपला आता पहाट होत आहे. 1 नंबर असा. आपले रायडर्स भाई लोक सगळे सोबत आहेत आणि सुसाट चालले त्र्यंबकेश्वरला. बोला हर हर महादेव. ओम नमो पार्वतीपते. हर हर महादेव. आणि अशीच सुरुवात करत सगळे आता गाडी पळवणार आहे. पहिला मी पळवणार आहे, कारण माझी गाडी जास्तच ॲव्हरेज द्यायला लागली आहे. 56चा ॲव्हरेज देते, मला ते पचत नाही, म्हणून आता मी ॲव्हरेज तिचा कमी करणार आहे. मला जास्त पचत नाही भाई तिचा ॲव्हरेज. never really know
But if you don't wanna tell me now, I guess I'll never know. Losing almost all my energy. It's getting hard to talk to you, and I'm the only one who speaks. It's all the things you never show. गाइस 150 किलोमीटर में से अभी 50 किलोमीटर कंप्लीट हो चुका है। अभी हम एक्सप्रेस हाईवे के इधर पहुंचने वाले हैं। वहाँ से हमें लेना है लेफ्ट, ब्रिज लेने का है ना, सॉरी मुंबई आगरा हाईवे। मुंबई आगरा हाईवे। लोक थांबले। अभी मी अपने दोस्त लोग के लिए रुक रहा हूँ। म्हणजे थांबते ते लोक सुसू करायला थांबलेत, आम्ही पण थोडं सुसू 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 करून घेऊ। आई शपथ मला समोरचा दिसतच नाही रे, काय धुका साठलाय। बरोबर चाललो ना खाली? आई शपथ वाटतं तर आहे, म्हणजे भाई आग्र्याला ना जायचं आहे। बोला साहेब, लायसन डिक्की दे। A little longer than a few minutes later. तर दोस्तों अभी आपण आ चुके हैं शहापूर। म्हणजे आपण आता शहापूरला पोहोचलोय। थोडंसं थांबलो होतं, सुसू वगैरे सगळं केलं आम्ही। आणि अशा प्रकारे आपल्या गाडीचा एक पॉईंट खाली उतरला आणि 84 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत। म्हणजे कमीत कमी आता इथून त्र्यंबकेश्वर असेल 60 किलोमीटर तर असेल असं मला वाटते। आणि दोन्ही रायडर आता पुढे पळून गेलेत, तर त्यांना आपल्याला चेस करायला लागणार आहे। मी लीड करणार होतो, पण आता ते लोक मला दोघं लीड करत आहेत। तर बघू आता कसारा घाटचं मी तुम्हाला अपडेट देईल पुढे थोड्याच वेळात। तोपर्यंत आता जरा रायडिंगची फील घेऊ द्या आम्हाला, मस्त गाणं ऐकत वगैरे मजा घेऊ द्या। आणि तुम्ही पण एन्जॉय करा, एकदम सिनेमॅटिक, एकदम खतरनाक वाली व्ह्यू भेटू। चला लेट्स गो। भाई शपथ काय व्ह्यू आहे बघ, हे बघा गाईस काय व्ह्यू आहे भाई, पूर्ण हिरवागार खाली गावात। Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show. There are the things I want to know. आई शपथ काहीच तो व्ह्यू बघा एका साईडचा भाई, असं वाटतं केरलामध्ये आलो भाई। केरलामध्ये असे व्ह्यू आहे तिकडं, पूर्ण असा हिरवागार, अशा डोंगर असे फक्त गवतानी पूर्ण असे लेपलेले आहेत पूर्ण, असा पूर्ण असा स्लोप बीप खाली, एक नंबर या साईडला। चांगले बोले कू, चांगले बोले कू। सुमित काय बोलतो माहिती आहे का, चांगले बोले कू नाही, चांगले बोले कू।
मिसळ घेऊया ना. सो आता इथून कसारा घाट चालू झालेला आहे, बघू शकता. एकदम मस्त पाऊस पडलेला आहे आणि वातावरण एकदम चिकट झालेलं आहे भाई. मजा येणार, एकदम मजा येणार आहे. आता आम्ही मस्त पोट भरून नाश्ता केला. मी मिसळपाव वगैरे खाला, चहा वगैरे घेतले. मिसळपाव आणि चहा एवढे काहीच खास नव्हतं, ठीकठाक होतं, एकदम चविष्ट नव्हते भाई. आई शपथ. ए धबधबा 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 हाय की नाही धबधबा आपला इगतपुरी 9 किलोमीटर. आत्ता आपण कसारा घाटचा आनंद घेत आहोत मित्रांनो. आणि हे समोर धुके, मस्त मस्त धुके, डोंगरामध्ये आलेले मस्त मस्त धुके. रात्रीच्या वेळेत अजून बाजूला काही दिसत नाही बाई इथं.